ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील आपण बुद्ध लेणी पाहिली का? ही बुद्ध लेणी सोनावळे गावापासून जवळ आहे. जय भीम, नमो बुद्धाय. मी बुद्धम जाधव द ग्रेटेस्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहे मुरबाड येथील बुद्ध लेणी पाहण्यासाठी. या बुद्ध लेणीला गणपती गडद हे नाव देण्यात आलेलं आहे. ही बुद्ध लेणी सातवाहन काळामध्ये बुद्ध लेणीचं निर्माण करण्यात आलेलं आहे. तर आज ही बुद्ध लेणी आपण पाहणार आहोत. या बुद्ध लेणीमध्ये जर आपण पाहिलं तर इथे आता गणपतीची मूर्ती वगैरे ठेवण्यात आलेली आहे आणि या मुरबाड येथील बुद्ध लेणीला नाव देखील गणपती गडद हे नाव देण्यात आलेलं आहे. समोरील जे इथे गणपती मूर्ती वगैरे जे बसवलेलं आहे ते त्या काळचं हे प्रार्थना स्थळ होतं. भिक्षू इथे बसून मेडिटेशन करत होते. जे बुद्धिझममध्ये जे मोठे जे भिंती जे होते ते भिंतीची इथे बसून आपल्या भिक्खूंना बौद्ध धर्मातील माहिती देत असणार, बौद्ध धर्मातील ज्ञान देत असणार. इथे बसूनच ते सर्व एकत्र मेडिटेशन करत असणार. हे सभामंडपमधील जे समोरील भाग आहे, आता तिथे गणपतीची मूर्ती वगैरे बसवलेली आहे. त्याच्या पाठीमागे देखील आपल्याला कोरीवकाम पाहायला मिळतो, ते देखील आपण पाहणार आहोत. तर पाठीमागे पाहिल्यानंतर असं वाटतं इकडे पाण्याची टाकी वगैरे निर्माण केलेली आहे. सध्या खूप अंधार आहे. पाण्याची टाकी इकडे कोरण्यात आलेली आहे. आतील साईडील दोन पिलर आहेत. त्या पिलरवरती आपल्याला सुंदर असं शिल्प पाहायला मिळतं. त्या वरच्या साईडला जरी आपण बघितलं तर वरच्या साईडला देखील सुंदर असं शिल्प आपल्याला पाहायला मिळतं. या साईडच्या पिलरवरती देखील आपल्याला खूप सुंदर असं नक्षी आणि कोरीवकाम केलेलं शिल्प पाहायला मिळतं. खूप बारकाईने या पिलरचं कोरीवकाम झालेलं आहे. खूप सुंदर असं हे शिल्प कोरण्यात आलेलं आहे. हे भलं मोठं भिक्षू निवास स्थान आहे. आपण बघितलं इकडे जे कोरीवकाम झालेलं आहे, या पुढे या जरा तुम्ही. असं वाटतं ही इथे आतील भिक्षू निवासांच्या बाजूला ही पाण्याची टाकी इथे कोरण्यात आलेली आहे. जवळजवळ 4 ते 5 भिक्षू इथे राहू शकतात, निवासस्थान करू शकतात. इकडे देखील एक मोठं असं भिक्षू निवासस्थान आहे. 6 ते 7 भिक्षू इथे राहू शकतात असे भिक्षू निवासस्थान इथे तयार करण्यात आलेलं आहे.